नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी. राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या. उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीसाठी या ठिकाणी आगतिक झालेत, पण राज ठाकरेंनी अजून कुठेही आम्ही एकत्र येतोय असं म्हटलेलं नाही. राज उद्धव यांच्या भेटीवर भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. उद्धवजी ठाकरे साहेब खूप अगतिक झालेले आहेत. मी एकत्र कार्यक्रमात आलो म्हणजे एकत्र येण्यासाठी, परंतु राज ठाकरे साहेबांकडून अजून होय आम्ही एकत्र येतोय असं मनसेकडून अधिकृतपणे अजून तरी त्या ठिकाणी कळलेलं नाहीये. ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव द्या, लगेचच मदत करू. अमित शहांची ग्वाही. अहिल्यानगरमध्ये शहांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे. मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए. ऊस उत्पादकांकडून सक्तीने वसुली करणं चुकीचं. शरद पवारांचं वक्तव्य. तर ऊस उत्पादकांनाच मदतीची गरज. सरकारनं मदत द्यावी. कारखान्यांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन 15 रुपये घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचीही शरद पवारांची सरकारकडे मागणी. ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी. त्याच्याकडनं सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे. शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्याच्या नफ्यातनं पैसे घेतोय. काटा मारून पैसे कमावणाऱ्या कारखान्यांकडेच शेतकऱ्यांसाठी पैसे मागितलेत. फडणवीसांचं विरोधकांना उत्तर. कारखाने मी शोधून काढलेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो. आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये. तर काही लोक छोट्या मनाचे झालेत. साखर कारखान्यांकडून प्रति टन मदत घेण्याच्या निर्णयावरून विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर. शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी केंद्र मदत करेल. तुम्ही काय केलं ते आरशात बघा, असाही टोला. मनाचे झाले आहेत आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की 30-30 हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत. 10-10 हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे, तर तुमच्या नफ्यातनं 5 रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा. अमित शहांमुळे साखर उद्योगाला बळ मिळालं. अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांना टोला. तर नुकसानीच्या प्रस्तावानंतर केंद्राकडून लवकरात लवकर मदत देण्याचं शहांकडून वचन. अजित पवारांची माहिती. आज आदरणीय अमितभाईंच्या नेतृत्वाखाली देशातलं सहकार क्षेत्र सुद्धा नव्या युगामध्ये प्रवेश करत आहे आणि हा सहकार म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं एक बलशाली पाऊल आहे. शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजारांची मदत देऊन जा. अमित शहांच्या दौऱ्यावरून विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया.